नमस्कार शेतकरी मित्रांनो. खरीप पीक विमा 2025 पीक विमा भरपाई जानेवारी 2020 नंतर शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, खरीप 2025 हंगामातील पीक विमा भरपाईबाबत शेतकऱ्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तर राज्य सरकार आणि विमा कंपन्यांमधील अ, बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाल्या असून मुख्य पिकांची विमा भरपाई जानेवारी 2020 किंवा जानेवारी महिन्यातच शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या पिकांची भरपाई जानेवारीत मिळणार आहे, तर कापूस व तुरीची भरपाई कधी मिळेल, भरपाई कशाच्या आधारावर ठरणार आणि 17,500 रुपये प्रति हेक्टरच्या आश्वासनाचे कार्य काय झालं याची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर जानेवारीत कोणत्या पिकाला पीक विमा भरपाई मिळणार? कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरीप 2025 मधील खालील पिकांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले असून, तर ते कोणते आहेत पाहूया. सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी आणि मका या पिकांची उत्पादकतेची माहिती केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली असून ती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. तर ही प्रक्रिया पूर्ण होताच विमा कंपन्यांकडून भरपाईची रक्कम निश्चित केली जाईल. त्यामुळे या पिकांची पीक विमा भरपाई जानेवारी 2026 मध्येच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. कापूस व तुरीची पीक विमा भरपाई कधी मिळणार? तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामातील महत्त्वाची पिके असलेल्या कापूस आणि तूर या पिकांच्या बाबतीत मात्र थोडा उशीर होणार आहे. तर कापूस व तुरीचे पीक कापणी प्रयोग अजून सुरू आहे. हे प्रयोग फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर डेटा अपलोड, तपासणी आणि भरपाई गणनेसाठी 1 ते 1.5 महिने म्हणजे दीड महिना लागतात. त्यामुळे कापूस व तुरीची पीक विमा भरपाई मार्च किंवा एप्रिल 2026 मध्ये मिळण्याची शक्यता आहे. तर पीक विमा भरपाई कशाच्या आधारावर मिळणार आहे? तर शेतकरी मित्रांनो, यंदा लागू करण्यात आलेल्या सुधारित पीक विमा योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. तर ते कोणते आहेत ते पाहूया. यंदा काढून टाकलेले ट्रिगर, पेरणी न होणे, हंगामातील प्रतिकूल हवामान, स्थानिक आपत्ती, काढणीनंतरचे नुकसान, फक्त पीक कापणी प्रयोगातून नोंदवलेल्या उत्पादनाच्या आधारेच भरपाई दिली जाणार आहे. तर याचा परिणाम काय होऊ शकतो ते आपण पाहूया. एखाद्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असेल, पण जर त्या मंडळातील सरासरी उत्पादन जास्त दाखवले गेले असले तर त्या शेतकऱ्याला अपेक्षेपेक्षा कमी किंवा शून्य भरपाई मिळण्याची शक्यता आहे. यंदा पीक विमा भरपाई कमी राहण्याची शक्यता काय आहे ते पाहूया. भरपाई पूर्णपणे मंडल पातळीवरील उत्पादकतेवर आधारित असल्यामुळे वैयक्तिक नुकसानीचा विचार होत नाही. त्यामागे किंवा मागील वर्षाच्या तुलनेत एकूण विमा भरपाईची पातळी कमी राहण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजगी व्यक्त होत आहे. 17,500 रुपये प्रति हेक्टरचे आश्वासन, तर त्याचं काय झालं आहे? तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेक्टरी 17,500 रुपये विमा भरपाई दिली जाईल असे जाहीरपणे सांगितले होते. मात्र सध्याच्या पीक कापणी प्रयोगाचे निकाल, मंडळ आणि हाय उत्पादनकडे पाहता सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये मिळणे अवघड असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे हे आश्वासन पूर्णपणे अंमलात येणार नाही अशी स्थिती सध्या दिसून येते. विमा कंपन्यांचा हप्ता व वादग्रस्त प्रकरणे, तर मित्रांनो पाहूया. सुधारित योजनेमुळे विमा कंपन्यांना मिळणारा हप्ता काहीसा कमी झाला आहे. तरीही यंदा खरीप विम्यासाठी सुमारे 2,400 कोटीचा हप्ता देण्यात येणार आहे. राज्य सरकारचा हिस्सा देण्यासाठी आर्थिक तरतूद तयार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील
आक्षेप. धाराशिवमध्ये पीक कापणी प्रयोग चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप झाला आहे. तांत्रिक उत्पादकतेमुळे खूपच कमी उत्पादन दाखवण्यात आल्याचा दावा केला आहे. यावर विमा कंपनीने केंद्र सरकारकडे अपील दाखल केले आहे. या प्रकरणाचा अंतिम निर्णय केंद्र पातळीवर होणार असून तर खरीप पीक विमा 2025 हे जानेवारी महिन्यात शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, असे दररोजचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.